त्याला शाळा आहे लोखंडाच्या. मग अहो, लोखंड शाळा आहे राव. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. चाकण उत्तर पोलीस स्टेशन हद्दीत गावठी दारूची मोठी हातभट्टी पोलिसांनी उद्ध्वस्त केली आहे. अवैध धंद्यावर कारवाईसाठी पेट्रोलिंग करत असताना पोलीस हवालदार भैरोबा यादव यांना गोपनीय माहिती मिळाली होती की काळूस येथे खैरे वस्तीच्या बाजूला नदीकाठी पश्चिम उत्तरसिंह राठोड यांनी गावठी दारू बनवण्याची मोठी हातभट्टी लावलेली आहे. तेव्हा 2 पंच व छापा कारवाईसाठी लागणारे पंचनामा साहित्य घेऊन तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी काळूस येथे खैरे वस्ती भागात नदीकाठी 10:30 वाजता छापा टाकला. पश्चिम उत्तरसिंह राठोड हा पोलीस पथकास पाहून पळू लागला. तेव्हा पोलीस हवालदार भैरोबा यादव यांनी त्यास पश्चिम राठोड म्हणून आवाज दिला असता तो मागे वळून पाहून परत पळून गेला. सदर घटनास्थळावर 2,50,000 रुपयांची 5,000 लिटर गावठी हातभट्टीचे रसायन मिळून आले. हे रसायन जागीच पंचांसमक्ष नष्ट करण्यात आले. हातभट्टी दारू बनवण्यासाठी लागणारे साहित्य देखील जागीच नष्ट करून महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 फ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खेड तालुक्याच्या ग्रामीण भागातील गारगोटवाडी कडूस येथील 22 वर्षीय वैभव चंद्रशेखर बच्चे याच्यावर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार गारगोटवाडी येथील आरोपी वैभव चंद्रशेखर बच्चे वयवर्ष 22 मूळ राहणार गारगोटवाडी कडूस तालुका खेड हा एका 9वीत शिकणाऱ्या 15 वर्षीय मुलीला त्रास देण्याचा प्रयत्न करत होता. सदर युवती शाळेत जात असताना तिला रस्त्यात अडवून त्याने तिचा मोबाईल नंबर मागण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता. त्यामुळे सदर युवतीने घडलेली घटना आपल्या पालकांना सांगितल्यानंतर त्यांनी राजगुरुनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून या युवकावर भारतीय दंड संहिताचे कलम 78 तसेच पॉस्को कायदा कलम 12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आलेली आहे. पोलिसांनी या घटनेची माहिती माध्यमांना मिळू नये याची खबरदारी घेतली होती. गांजाची वाहतूक करताना पोलिसांनी खेड तालुक्यातील कुरुळी येथील एकाला अटक केली असून दुसरा आरोपी फरार आहे. ही कारवाई पुणे नाशिक महामार्गावर करण्यात आली. अजय अरुण खोरे वयवर्ष 27 राहणार कुरुळी तालुका खेड जिल्हा पुणे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तसेच पोलिसांनी त्याच्या साथीदाराच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. चाकण औद्योगिक भागात महाळुंगे येथे भीषण अपघात झाला असून भरधाव कंटेनरने दुचाकी आणि रिक्षासह 4 वाहनांना धडक दिली. तळेगाव चाकण रोडवर एका भरधाव कंटेनरने क्रमांक HR 34 Y8634 या वाहनाने रस्त्यावरील परिस्थितीकडे दुर्लक्ष करत दुचाकी आणि रिक्षासह 4 वाहनांना जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी झाला असून वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. भरधाव कंटेनरची मागून धडक बसल्यानं दुचाकीस्वार आणि 3 चाकी चालक असे दोघे गंभीर जखमी झाले. सायंकाळी 8:30च्या सुमारास तळेगाव चाकण रस्त्यावरील महाळुंगे गावात ही दुर्घटना घडली. धडक दिल्यानंतर कंटेनर चालक तेथून पसार झाला. या प्रकरणी प्रदुम महादेव बगदुरे वयवर्ष 27 राहणार महाळुंगे मूळ राहणार बसव कल्याण जिल्हा बदर यांनी तक्रार दिली. अज्ञात चालकावर उत्तर महाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बगदुरे रात्री जेवणासाठी दुचाकीवरून चाकणकडे जात होते. कंटेनरच्या धडकेत ते जखमी झाले. कंटेनरने त्यानंतर दिलेल्या धडकेत 3 चाकी वाहन चालक श्याम मारुती दातखिळे हे जखमी झाले. अपघातानंतर कंटेनर चालक वाहन सोडून फरार झाला असून पोलिसांनी कंटेनर ताब्यात घेतला आहे. भरधाव आयशर टेम्पोने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना आंबेठाण चौक ते महात्मा फुले चौक दरम्यान घडली आहे. या घटनेत भरत निंबार रेंगडे सध्या राहणार चाकण मूळ राहणार जुन्नर हा जखमी झाला आहे. मायलेकीमध्ये झालेल्या किरकोळ वादानंतर रागाने मुलीने आईला घरात कोंडून ती निघून गेली. निघून गेलेल्या मुलीचा सर्वत्र शोध घेऊन देखील ती कुठेही मिळून आली नाही. याबाबत चाकण पोलिसात तक्रार दिली आहे. करिश्मा तुळशीराम एडके वयवर्ष 23 सध्या राहणार कांडगे वस्ती मार्केटयार्ड जवळ चाकण मूळ राहणार धाराशिव असे बेपत्ता झालेल्या तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी तिच्या आईने चाकण पोलिसात तक्रार दिली आहे. मागील 10 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर वाकीबुद्रुक तालुका खेड येथील बिबट्या जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले. वाकीबुद्रुक खरपुडी रस्त्यावर दत्तात्रय रामचंद्र टोपे यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झालाय. दरम्यान जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर या 4 तालुक्यांमधील वन परिक्षेत्रामध्ये 1.5 महिन्यात 68 बिबटे वन विभागाने पकडले. जुन्नर वन परिक्षेत्रातील पिंपरखेड आणि जांबूत गावांमध्ये एकाच बिबट्याने 3 जणांचा बळी घेतल्याची घटना घडली होती. त्यानंतर नागरिकांनी पुणे नाशिक महामार्गावर आंदोलन केले. जिल्हा प्रशासनाने या गंभीर घटनेची दखल घेत तातडीने बिबट्यांना पकडण्यासाठी
वन विभागाला निर्देश दिले होते। त्यासाठी 13 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला। वन विभागाने जुन्नर वन परिक्षेत्रातील जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर तालुक्यांमध्ये सुरक्षितता उपाययोजनेअंतर्गत 400 पिंजरे, 400 आपदा मित्र अतिसंवेदनशील गावात बिबट कृती दल स्थापन करून बिबटे पकडण्याची मोहीम हाती घेतली। तसेच 3300 नेक गार्ड वाटप करून 5 ठिकाणी अनायडस मशीन यंत्रणा कार्यान्वित केली। मेंढपाळ आणि ऊसतोड कामगारांसाठी 410 सौर दिवे व 410 टेंट वाटप करण्यात आले। 24 तास मदत कक्ष, स्थानिक नागरिकांच्या मदतीने जलद बचाव पथकांची निर्मिती केली। त्यामुळे 1.5 महिन्यात वन विभागाने 68 बिबटे पकडण्यास वन विभागाच्या अधिकाऱ्यांना यश आले आहे। तळेगाव चाकण शिक्रापूर रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त मिळणार आहे, कारण या कामाची निविदा खुली करण्यात आली आहे। तळेगाव चाकण शिक्रापूर रस्त्याच्या एकूण 54 किलोमीटर अंतराच्या महामार्गाच्या कामाच्या निविदा मंगळवारी 30 डिसेंबर 2025 रोजी MSIDCच्या वतीने खुल्या करण्यात आल्या। तळेगाव चाकण शिक्रापूर या महामार्गाचे काम सुमारे 3100 कोटी रुपये खर्चाचे आहे। मोंटे कार्लो लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून सदरचे काम होणार असल्याचं स्पष्ट झाले। या रस्त्याचे काम 4 पदरी होणार आहे। मात्र जेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार चाकणमध्ये आले होते तेव्हा ट्रॅफिक बघून 4 पदरी रस्ता अपुरा पडेल, तो 6 पदरी करावा लागेल असे सांगितले होते। त्यामुळे तळेगाव ते चाकणमध्ये जमिनी समांतर रस्ता 4 ऐवजी 6 पदरी करण्याचे नियोजन असल्याचे सांगत निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आली होती। त्यामुळे हा रस्ता आणखी मोठा होण्याची अपेक्षा होती। मात्र आता नवीन निविदा प्रक्रियामध्ये चाकण ते शिक्रापूर मार्ग 6 पदरी नव्हे तर 4 पदरी होणार असल्याचे स्पष्ट झाले असून अनेकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे। पुढील वर्षभर सदरचे काम सुरू होण्यासाठी लागणार असल्याचं बोललं जात आहे। आळंदीजवळील मरकळ येथील पूल हा अवजड वाहनांसाठी धोकादायक आहे। त्यामुळे अवजड वाहनासाठी पूल रस्ता बंद आहे। मरकळ पुलावर 2 वर्षापूर्वीच PWDने हाईट बॅरिकेड लावले होते, परंतु ते काही दिवसापूर्वी वाहनाला गुंतून तुटले होते। ते पुन्हा PWDने बसवले आहेत। तो रस्ता भाविकांच्या वाहनासाठी चालू राहील। त्यातून फक्त ट्रक, हायवा, कंटेनर, बस इत्यादी वाहने मागील वर्षाप्रमाणे जाणार नाहीत। भाविकांची वाहन जाऊ शकतात। दावडी परिसरातील धामणटेककडे जाणाऱ्या मार्गावर येण्या-जाण्यासाठी चासकमान धरणाच्या डाव्या कालव्याच्या रस्त्याशिवाय दळणवळणासाठी पर्यायी मार्ग नाही। त्यामुळे या वस्तीवरील 25 कुटुंबाचे पावसाळ्यात चिखल होऊन हाल होतात। चासकमान कालव्याच्या कच्च्या रस्त्यांचे डांबरीकरण करण्याची मागणी येवले आणि शेंडकर कुटुंबियांनी केली आहे। राजगुरुनगर शहरातील श्रीकांत गोरडे, नितीन पाटील या 2 युवकांनी पश्चिम बंगालमधील कोलकाता ते कन्याकुमारी सायकल यात्रा 3012 किलोमीटर अंतर सायकल प्रवास करून 16 दिवसात पूर्ण केली आहे। महाराष्ट्रातील या 2 युवकांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले। बुधवारी दिनांक 31 डिसेंबर रोजी भागवत एकादशी निमित्त संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी दर्शनासाठी पहाटेपासूनच माऊली मंदिरात अनेक भाविकांची गर्दी दिसून येत होती। एकादशी निमित्त माऊलींच्या मंदिरांच्या गाभाऱ्यात आकर्षक अशी फुल सजावट करण्यात आली होती। मंदिरात भाविकांसाठी एकादशी निमित्त उपवासाच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले। आळंदीतील मरकळ रस्त्याजवळील मुक्ताईनगरमध्ये अनेक दिवस ठिकठिकाणी ड्रेनेज लाईन ब्लॉक झाली होती। पाईपलाईनमध्ये घाण साचून पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होत होता। तेथील स्थानिक नागरिकांनी पालिकेच्या संबंधित विभागाला व स्थानिक नगरसेवकांना कळवले। त्यानंतर याची दुरुस्ती करण्यात आली आहे। खेड पंचायत समितीच्या कक्ष अधिकारी चंद्रिका तळपे या 30 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्या। पंचायत समितीच्या सभागृहात सेवापूर्ती कार्यक्रम प्रसंगी गटविकास अधिकारी विशाल शिंदे, बालविकास प्रकल्प अधिकारी अनिकेत पालकर, अधीक्षिका नीता काठे आदीसह विविध विभागाचे अधिकारी, विस्तार अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। राजगुरुनगर शहरात सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नव्या वर्षाचा आगमन जल्लोषात साजरा करण्यासाठी माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या संकल्पनेतून सिद्धेश्वर टॉकीजच्या प्रांगणात खाऊगल्ली व विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। राजगुरुनगर शहरातील नागरिकांसह युवक महिलांनी मोठी गर्दी केली होती।
चाकण नगर परिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत प्रचंड मताधिक्यानं निवडून आलेल्या नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्षा मनीषाताई गोरे या गुरुवारी दिनांक 1 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता चाकण नगर परिषदेत नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारणार आहेत. कृषी क्षेत्रामध्ये एआयचा वापर वाढण्यासाठी तालुका कृषी अधिकारी व सर्व क्षेत्रीय अधिकारी यांनी प्रयत्न सुरू केलेत. खेड तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये कृषी संदर्भात अडीअडचणी आणि जनजागृती होण्यासाठी एआय क्षेत्राचा वापर शेतकऱ्यांच्या मोबाईलमध्ये आता सुरू करण्यात आलाय. यामुळे शेतकऱ्यांना विविध पिकांची लागवड, पूर्व मशागत, बियाणं लागवड, पाणी नियोजन, हवामानातील बदल, तापमानातील चढ उतार अशा अनेक सूचना यामधून मिळतात. काळूस गावामध्ये या कॅम्पचं आयोजन करून ही माहिती देण्यात आली. यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सव 2025 मध्ये एका छोट्या शाळेनं तालुका पातळीवर घवघवीत यश प्राप्त केलंय. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जाचक वस्ती शाळेनं खो खो मध्ये मध्यम गट या क्रीडा प्रकारात बाजी मारली आहे. राज्यस्तरीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेत पुणे जिल्ह्यातून काळूस टेमगिरवाडी शाळेची अध्ययन अध्यापन पद्धती डॉक्युमेंटरीची राज्यस्तरासाठी निवड झाली आहे. ललकार आसमानाला 17th ओपन इंटरनॅशनल कराटे चॅम्पियनशिप 2025 या स्पर्धेमध्ये खेड तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांनी घवघवीत असं यश मिळवलंय. जिल्हा क्रीडा संकुल एरवडा येथे संपन्न झालेल्या या इंटरनॅशनल चॅम्पियनशिपमध्ये खेड तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी यशस्वी झाल्याचं प्रशिक्षक शिहान भरतकुमार सोनार यांनी सांगितलं. 31 डिसेंबर निमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती चाकण यांच्या माध्यमातून चला व्यसनाला बदनाम करूया, द दारूचा नव्हे तर द दुधाचा हा उपक्रम पार पडला. यावेळी चाकण शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थितीही दर्शवली. चाकण नगर परिषदेचे नगरसेवक, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे यांच्यासह अनेक नगरसेवक, पदाधिकारी आणि चाकणकर नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा चाकण आणि कलाविष्कार मंच चाकण यांच्यातर्फे गेले 12 वर्षापासून द दारूचा नव्हे द दुधाचा हा उपक्रम या चाकण शहरामध्ये अतिशय उत्साहात या ठिकाणी साजरा केला जातो. खरं तर शाहू फुले आणि आंबेडकरांच्या या महाराष्ट्र भूमीमध्ये असा संस्कारक्षम उपक्रम होणं अतिशय गरजेचं आहे आणि नक्कीच हा उपक्रम संपूर्ण समाजाला दिशादर्शक ठरणार आहे. गेली 12 वर्ष स्वर्गीय नरेंद्र दाभोळकर यांच्या माध्यमातून सुरू झालेल्या अंधश्रद्धा निर्मूलन समिती चाकण यांच्या माध्यमातून चाकण शहरामध्ये सुरू असलेल्या या खऱ्या अर्थानं द दुधाचा द दारूचा नव्हे तर द दुधाचा या उपक्रमाचं गेली 12 वर्ष आपण आयोजन करतो आणि आपण पाहतो की वर्ष अखेरीमध्ये आपण 31 डिसेंबरचं औचित्य साधून बरेचसे आपले समाजातील लोक व्यसनाच्या अधीन जाऊन चुकीच्या मार्गाने हा वर्ष अखेरीचं किंवा 9 वर्ष स्वागत करतो. परंतु आज महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं समाजाला एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न नेहमी आम्ही करतो आणि आज द दारूचा नव्हे द दुधाचा हा उपक्रम गेली 12 वर्ष आम्ही या ठिकाणी साजरा करतो. समाजामध्ये एक चांगला संदेश देत असताना आज महात्मा फुले चौकामध्ये आम्ही सर्व ग्रामस्थांना, नागरिकांना दूध वाटून हा उपक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने साजरा केलेला आहे. मी सर्व माझ्या सहकाऱ्यांचं, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सर्व सदस्यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांचा आभार मानतो आणि उपक्रमाला मनापासून शुभेच्छा देण्यासाठी सांगतो. खूप चांगला उपक्रम त्यांनी गेले 12 वर्ष राबवलेला आहे. तरुण पिढी जी आहे ती दारूच्या व्यसनांच्या नादी लागून त्यांचं आयुष्य बर्बाद करत आहे. तर ह्या उपक्रमाने दारूचा नव्हे तर दुधाचा असा तरुण पिढीला चांगला संदेश दिलेला आहे आणि चांगली पिढी घडवण्याचं काम हे नरेंद्र दाभोळकर सरांच्या स्मृतिप्रित्यर्थ करत आहेत. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये बुधवारी 31 डिसेंबर 2025 रोजी कांद्याच्या आवकेत वाढ झाली. तसेच कांद्याचे भाव घाऊक बाजारात 15 ते 18 रुपयांवर स्थिरावले.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी याबाबत पुणे लाईव्ह सोबत बोलताना काय सांगितलंय जाणून घेऊया. आत्माराम माळावले, गाव कोणतं? दावडी. काय आणलं होतं मार्केटला? कांदे काय भाव भेटला? गेले 1200 रुपये. खर्च लय या पेटीत. एक पंप फवारायला आम्हाला 200 रुपयाला पडत होता. अधिक सालपेटची 2000च्या आतून नाही. आणि इकडे बघावं तर माल पण निघत नाही, बाजार पण नाही. मालाचं काय हे उतारा कमी आहे का काय? हो, लय कमी, कशामुळे? लय कमी. पावसामुळे रोगाट. काय भाव मिळायला पाहिजे होता तुम्हाला? अहो कमीत कमी 200 वरून तरी पाहिजे नव्हतं. 20-22 रुपयापर्यंत. मग 1000 रुपये पिशवी लागते कशी पण. असं म्हणलं काहीच नाही होत ना. काहीच नाही. तिथे बाकी सोडून द्यायचं. लागडीचा खर्च नाही बघत. एकनाथ आंबराळे, गाव दावडी. बरं, काय किती माल आणला होता? काय भाव भेटला? काय आपलं 1450 रुपये भेटले कांदा. आणि बाकी बारीक होता तो मिडियम होता तो 800 रुपये. काय अपेक्षित होतं भाव तुम्हाला? हां, काय अपेक्षित होतं? अपेक्षा मस्त होती, पण अपेक्षा जातं का तेवढी अपेक्षा कोण देते इथं? काय होते तरी तुमच्या अपेक्षा? हां, काय अपेक्षा होती? आपले 2000 रुपयेपर्यंत जायला पाहिजे होतं, 20पर्यंत. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये बुधवार दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजी तरकारी मालाची आवक आणि भाव काय होते जाणून घेऊया. खेड कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार महात्मा फुले मार्केट यार्ड या ठिकाणी फळभाज्या असेल, पालेभाज्या असून यांची आवक ही अतिशय कमी आहे. परंतु 31 डिसेंबर असल्यामुळे वर्षाचा शेवटचा दिवस असल्यामुळे या ठिकाणी गिराईक फारच प्रमाणात कमी आहे. त्यामुळे बाजारभाव आज सुद्धा एकदम डाऊनच आहेत. आज कोबी असेल, कोबीसुद्धा 5 ते 8 रुपये किलो आहे. फुलावर 5 ते 8 रुपये किलो आहे. वांगी 15 ते 20 रुपये किलो आहे. टमाट्याचे भाव थोडे टिकलेले आहेत. टमाटे 30 ते 40 रुपये किलो आहे. कारलीसुद्धा 40 ते 50 रुपये किलो आहे. गवारीचे भाव टिकून आहेत. गवारी 90 ते 100 रुपये किलो आहे. दुधी भोपळा असेल ते 10 ते 15 रुपये किलो आहे. डांगर भोपळा 20 रुपये किलो आहे. शेवग्याचे भाव उंचांकच आहे अजून. शेवगा 270 ते 280 रुपये किलो आहे. मिरचीचे भावसुद्धा टिकून आहेत चांगल्यापैकी. मिरची काळी मिरची असेल 50-55 रुपये. ज्वेलरी मिरची असेल ती 60 ते 70 रुपये किलो आहे. दोडकासुद्धा 40 ते 45 रुपये किलो आहे. शिमला मिरची टिकून आहे. शिमला मिरची 50 रुपये भाव आहे. श्रावणी घेवडा 20 ते 30 रुपये किलो आहे. वालवरसुद्धा 20 ते 25 रुपये किलो आहे. चवळीसुद्धा 30 रुपये किलो आहे. तोंडलीसुद्धा 25 रुपये किलो आहे. राजमासुद्धा 30 ते 35 रुपये किलो आहे. पावटासुद्धा 20 ते 30 रुपये किलो आहे. भेंडी 45 ते 50 रुपये किलो आहे. गाजर 15 ते 20 रुपये किलो आहे. घोसाळीसुद्धा 20 ते 25 रुपये किलो आहे. बीट 10 ते 15 रुपये किलो आहे. काकडीसुद्धा 10 ते 20 रुपये किलो आहे. तूर असेल तूर 40 ते 50 रुपये किलो आहे. पापडीसुद्धा 15 ते 20 रुपये किलो आहे. वाटाण्याचे भाव एकदम डाऊन झालेले आहेत. वाटाणा 20 ते 25 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे पालेभाज्या असेल, पालेभाज्याचे सुद्धा भाव एकदम गडगडलेले आहेत. मेथी असेल, मेथी 4 ते 5 रुपयाला गड्डी आहे. कोथिंबीर 1 ते 2 रुपयाला गड्डी आहे. पालकसुद्धा 4 ते 5 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे शापो असेल, शापो 8 ते 10 रुपयाला गड्डी आहे. सर्वसाधारण बाजारामध्ये अशी स्थिती आहे. आदर्शगाव वेताळ येथील सेवानिवृत्त पोलीस हवालदार मुरलीधर धोंडीबा बोंबले यांचे वयाच्या 82व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, 2 मुले, 3 मुली, सुना, नातवंडे, पुतणे असा मोठा परिवार आहे. माजी आदर्श सरपंच बंडोपंत यांचे वडील तर विद्यमान सरपंच सविता बोंबले या सुनबाई होत. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.